आणि सिद्धिविनायकचे फलंदाज सैफ आणि आशिष स्ट्राईक एंडला आहेत ते सैफ. अखिल खेतवाडी प्रीमियर लीग पर्व दुसरे. खरंच संघ मालक व आयोजक यांचं सर्वांचं मनोपूर्वक अभिनंदन. या अगोदरचा सामना झाला होता वरद विनायक योगीला 2 छगे दिले. जोरात मारलेला. लवकरात लवकर चालू करा पंच, आपल्याकडे वेळ कमी. बॉल द्या त्यांना. महागणपती विरुद्ध सिद्धिविनायक आताचा होणारा सामना. वाटतं सामना क्रमांक 2. गोलंदाजीला आहे ते गोलंदाजी मार्कवर. तेजसच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं षटक टाकण्यात येत आहेत ते तेजस पोपळकर. त्याचा सामना करतोय तो सैफ. स्ट्राईक एंडला आहे तो सैफ, नॉन स्ट्राईक एंडला आहे तो आशिष. सामना सुरू. जोरदार टाळ्या. आणि ऑफ साईडला तटवलेला चेंडू. एकही धाव नाही मिळत, ती निर्धाव. उत्कृष्ट असा गोलंदाज मॅन फ्रॉम खेतवाडी 6वी गली, 6व्या गलीचा खेळाडू. सामना करतोय तो सैफ. पुढचा चेंडू आणि एक पंचांचा अवांतर, एक वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव मिळते. ती बिनबाद एक अवांतर धाव. धावसंख्येत काही बदल नाही. धावसंख्या झाली ते बिनबाद 1. पुढचा चेंडू तेजस पोपळकर यांचा. सामना करतोय सैफ आणि उत्कृष्ट असा ब्लॉकर पद्धतीतला टाकलेला चेंडू. बघू मला वाटतं किती चांगली रनिंग भेटून धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 2. तेजसच्या माध्यमातून पुढचा चेंडू. सामना करतोय तो आशिष. अगोदरच्या मॅच मध्ये उत्कृष्ट फलंदाजी. पुढचा सामना करतो तो आशिष. उत्कृष्ट चेंडू म्हणावा लागेल. आणि एक डी ना, एक डीच्या स्वरूपात लेग बायचा. सॉरी, धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाली ती बिनबाद 3. उत्कृष्ट असा गोलंदाजी करतात ते तेजस पोपळकर. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 3. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय तो तेजस पोपळकर. स्वतःच्या डाव्या हाताने वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन येतो तो तेजस. सामना करतोय तो आशिष आणि लेग साईडला मारलेला चेंडू. मला वाटतं इथे पण पंचांचा इशारा. एक डी. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 4. बिनबाद 4. पहिल्या षटकातील काही चेंडू बाकी. आशिष. सामना चाललाय तो महागणपती विरुद्ध सिद्धिविनायक. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. पुढचा चेंडू तेजस यांचा. सामना करतो तो आशिष. परत एकदा मला वाटतं उत्कृष्ट चेंडू आणि षटक संपलेले. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती बिनबाद 4. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती महागणपती संघाची. महागणपती लिहिले काय ते 4 बॉल झाले. हले बॉल 4 बरोबर 5 बॉल झाले ना. नितेश बॉलर. दुसरा गोलंदाज येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतो तो मितेश नायर. मितेश नायर. सामना करतो सैफ.
मिळतात तिथे आणि अशा मला वाटतं आणि मला वाटतं पंचांनी बाद केलेले आहे. एक धावसंख्या मिळते. आउट झाला. पुढचा चेंडू आशिषचा आणि ते मला वाटतं एक डीच्या स्वरूपात धावसंख्येमध्ये ती पूर्ण नाव लिहायचं 6. सेफने किती मारले ते? मितेश नायर यांचा पुढचा चेंडू सामना करतोय तो आशिष आणि हे मला वाटतं आऊट झालेले आहेत ते आशिष. रिचार्ड फर्नांडिस. आकाश आउट बाय. रिचार्ड फर्नांडिस. कॅच पकडला त्यांनी ना. नाही नाही नाही, हा उत्कृष्ट असं गोलंदाजी म्हणावं लागेल ते मितेश नायर यांची. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आले ते मितेश नायर. त्याचा सामना करतोय तो आकाश. 2 मिनिटं पंच. उत्कृष्ट अशी गोलंदाजी मितेश नायर यांची. तसंच आपले उत्कृष्ट फलंदाज मॅन फ्रॉम खेतवाडी 10वी गल्ली आकाश. पुढचा चेंडू मितेश यांचा सामना करतील तो आकाश. आणि आम्हाला वाटतं षटकार. 6 धावा धावसंख्येत बदल. डावखुरा गोलंदाज आहे तो. नाव काय त्याचं? अतुल. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय तो अतुल. मला वाटतं 2 सामन्याच्या अगोदर अतुल यांनी हॅट्रिक घेतली होती. जोरदार टाळ्या वाजवा या गोलंदाजासाठी. मॅन फ्रॉम आणि त्याच्यासमोर सामना करतोय तो गणेश गावडे. उत्कृष्ट असं चेंडू म्हणावं लागेल तो अतुल याचा. पुढचा चेंडू अतुल याने अगोदरच्या 2 सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी करून हा मला वाटतं त्याचा दुसरा सामना. अगोदरच्या पहिल्या सामन्यात हॅट्रिक घेतली होती आणि त्याचा सामना करतोय तो गणेश मॅन फ्रॉम पुणे. गणेश गावडे जबरदस्त उत्कृष्ट खेतवाडी 10वी गल्लीचा खेळाडू. आणि मला वाटतं इथे एकच धावसंख्येत बदल. धावसंख्या दिली 14. गणेश अतुल याचा पुढचा चेंडू
तिसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. तिसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. त्याचा सामना करतोय तो गणेश गावडे. हाही काही त्याला मारता आलेला नाहीये चेंडू. खरंच उत्कृष्ट चेंडू म्हणावा लागेल अतुल याचा. धावसंख्या झाली आहे ती 14. मला वाटतं धावता फलक पाहिजे पण इथे सूर काही गवसलेला नाही तो गणेशला. आणि मला वाटतं तिसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. पुढचा चेंडू अतुल यांचा सामना करतो तो गणेश गावडे. मला वाटतं इथे एकच धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 15. तिसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. अतुल याचा सामना करतोय तो आकाश. संघाचे कर्णधार. आणि हा काय बॉल त्यांना कळालेला नाही मला वाटतं आकाशांना. आणि षटक पण संपलेलं आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 2 बाद 15. चेंडू म्हणावं निर्धाव चेंडू म्हणावा लागेल तो. सातारा टू पुणे असं समीकरण. चला पुढचा चेंडू. प्रकाश यांचा सामना करतोय. अनेक वाईटच्या अवांतर धाव मिळते ती वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या झाली 16. प्रकाशाचं वैयक्तिक असं त्याचं पहिलं षटक आणि संघाकडून त्यांनी 4थं षटक टाकण्यात आले. पंच 2 मिनिटं थांबा. पंच वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 4थं षटक टाकण्यात आलं तो प्रकाश. त्याचा सामना करतोय तो गणेश गावडे मॅन फ्रॉम पुणे. आणि गोलंदाजीला आहे तो मॅन फ्रॉम सातारा प्रकाश. सामना करतोय तो त्याचा गणेश गावडे. उत्कृष्ट चेंडू म्हणावा लागेल. खरंच प्रकाश यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करतायत ते आपल्या संघासाठी. धावसंख्येत काही बदल नाही. धावसंख्या झाली ती 16. कर्णधार मला वाटतं गणेशला सांगतायत नितीन वाडकर खरंच आपल्या संघासाठी पूर्ण लक्ष देतात. कारण का ते बारकाईने भरपूर जुने खेळाडू आहेत. मॅन फ्रॉम पाचगणी आणि मागे मनीष भागवत. पुढचा चेंडू अनेक मला वाटतं अवांतर स्वरूपात मिळते ती धावसंख्येत बदल. वाईटच्या स्वरूपात धावसंख्येबद्दल 17. मागे आपले बाउंड्रीला आहे ते मनीष भागवत. उत्कृष्ट असे जुने खेळाडू खरंच आपल्या खेतवाडीमध्ये लाभलेले. तसे चेतन कुणकावळेकर ते पण आहेत. सर्वांचा आभार. पुढचा चेंडू प्रकाशचा सामना करतोय तो गणेश. परत मारण्याचा प्रयत्न. एक मला वाटतं चोरटी धाव म्हणावं लागेल. एक धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली 18. लेग बायच्या स्वरूपात गणेश.
चौथ्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. अखिल खेतवाडी प्रीमियर लीग पर्व दुसरे. शेवटची ओव्हर आहे. आता सामन्याचं मला वाटतं काही चेंडू बाकी आहेत ह्या षटकातील. आणि संघाचा कर्णधार आकाश बघू आपल्या संघासाठी कितपत प्रयत्न करतोय. स्ट्राईक एंडला आहे तो आकाश, नॉन स्ट्रायकरला आहे तो आपला गणेश. आकाश हा मॅन फ्रॉम गुजरात, कामदाबाद वडोदरा. तुफान एक्सप्रेस. तसंच प्रकाश जाधव मॅन फ्रॉम सातारा, जोरदार गोलंदाजी. पुढचा सामना करतोय आणि मला वाटतं आणि हा पंच चौकार. धावसंख्येत बदल झाले. धावसंख्या झाली पुणे. पुणे, गुजरात आणि सातारा. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 22. लास्ट बॉल. आणि शेवटच्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू म्हणावं लागेल. बघू हा षटकार. आणि मला वाटतं आकाश आपले कर्णधार आहेत संघाचे, सिद्धिविनायक संघाचे. दोन मिनिटं थांबा. आकाश सामना करतोय सातारा विरुद्ध गुजरात आणि नॉन स्ट्रायकरला आहे पुणे. जबरदस्त. पुढचा चेंडू सामना करतो तो आकाश. आणि मला वाटतं इथे रनआउट झालेले. धावसंख्या पूर्ण झालेली आहे ती सिद्धिविनायक संघाची. धावसंख्या झाली ती टोटल 23. 22 झालेत. 23 करायचे आहेत त्यांना. आणि कंपल्सरी सर्वांनी नोंद घ्या की चेसिंग करायचे. 22 झाले तर 23 पूर्ण करायचे आहेत आपल्याला. विषात घुमतो तुझ्या नामाचा गजर. विषात घुमतो तुझ्या नामाचा गजर. मोरया 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 तुझ्या नामाचा गजर. मोरया 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 नाही विषात
हा बाबा तिथेच राहा. सिद्धिविनायक संघाला 23 धावांची गरज आहे. सचिन कोयते थोडं लवकरात लवकर सामना सुरू करायचा आपल्याला, कारण आपला वेळ कमी आहे. 5 वाजता आपल्याला पोलिसांच्या आदेशानुसार आपल्याला 5 वाजता सामना बंद करायचा आहे. लवकरात लवकर खेळवायचे आहेत. सचिन कोयते आणि विनायक सावंत. विनायक सावंत नाणेफेकीसाठी स्टेज जवळ या. सचिन कोयते आणि विनायक सावंत. वैभव वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं षटक घेऊन येतात. तो सामना करतो तो रोहन. आणि पहिलीच एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 1, बिनबाद 1. मला वाटतं 23 धावांची गरज आहे ती सिद्धिविनायक संघाला. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतायत तो वैभव. बघू संघासाठी किती आणि कॅच होऊ शकतो का हो? आणि हा झेल बाद. रोहन बाद झालेले आहेत. 0. वैभवाचं उत्कृष्ट असं मला वाटतं या अगोदरही त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. फलंदाज कोण आहे ते? मितेश. सामना करतोय वैभवाचा आणि लेग साईडला तटवलेला. मला वाटतं केतवाडीत 4थ्या गल्लीत गेलेला बॉल दिसतोय हा. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली एक. काय पहिला वाईट गेलाय ना बाबा. मोजताना नीट मोज. ए दादा किती झाले? 2 झाले ना बाबा. अरे पहिला एक वाईट आहे ना. 2 ना. धावसंख्या 2. वैयक्तिक पहिलं वैभवांचं. बघू पहिल्या षटकात त्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करतात. सामना करतो वैभवांचा मितेश. परत मला वाटतं इथे एक लेग साईडला तटवलेला चेंडू. किती धावा मिळतात इथे? पंचांचा इशारा. एकच एक डिक्लेअरच्या स्वरूपात दिलेला आहे. पंचांनी निर्णय दिलेला आहे 1 धाव. धावसंख्येत बदल. धावसंख्या दिली ती 3. वैभवांचा पुढचा चेंडू. सामना करतो तो मितेश. आणि मला वाटतं फलंदाज रिचर्ड. आठवण आली ती वेस्ट इंडिज संघाची. गिरजात्मक संघ आणि चिंतामणी संघ. चिंतामणी संघ टॉस जिंकलेले आहेत. दोन मिनिटं पंच. मला वाटतं आता फलंदाजीला कोण आलंय? नाव काय फलंदाजाचं? निलेश. निलेश निलेश निलेश. नॉन स्ट्रायकरला आहे तो निलेश आणि स्ट्राईक हँडला आहे तो मितेश. वैभवचं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक टाकण्यात येत आहे. काही चेंडू बाकी आहेत. पंचाती दक्ष नावाजलेले पंच. पुढील सामना पुढील चेंडू वैभवाचा. सामना करतो तो मितेश. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते प्रणवच्या माध्यमातून. खरंच एक षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 3. 1 बाद 3. उत्कृष्ट असं वैभवांचं षटक. सैफ वैयक्तिक असं पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक. सैफ गोलंदाजीच्या मार्कवर. सैफच्या माध्यमातून पहिलं गोलंदाजीचा सामना करतोय तो निलेश. मॅनपम खारवा गल्ली. जबरदस्त असं पुढचा चेंडू. सैफ यांचा. सामना करतो निलेश. अनेक पंचांचे एक इशारा. वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव मिळते. धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या झाली ती 4.
पुढचा चेंडू सैफ यांचा सामना करतोय तो निलेश आणि आणि मला वाटतं धावसंख्येत बदल धावसंख्या झाली ती 1-5 दुसरं षटक चालू आहे सैफ यांचा सामना करतोय तो मितेश अगोदरच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली होती मितेश यांनी बघू आता आपल्या फलंदाजीच्या जोरावर आपल्या संघासाठी त्यांना 23 धावांची गरज आहे आणि मला वाटतं आकाश पटेल हे क्षेत्ररक्षण दरोतडा आणि सामना पंच आपल्याला वेळेत संपवायचे आहेत त्यामुळे प्रत्येक खेळाडूला तुम्ही सांगितलं तर फार बरं होईल कारण प्रत्येक वेळेला आपल्याला सांगावं लागतंय नाही इतर सांगा तुम्ही चला पुढचा चेंडू सैफ यांचा सामना करतोय तो मितेश आणि मला वाटतं इथे 7व्या गलीत पोहोचवलेला आहे का पंच धावसंख्या मला वाटतं पंचांचा इशारा तिकडे गेलेला आहे दोन धावा धावसंख्येत बदल धावसंख्या झाली ती 7 धावसंख्या वैयक्तिक सैफाचं पहिलं आणि संघाकडून दुसरं षटकाच्या चालू असताना धावसंख्या झाली आहे ती सिद्धिविनायक संघाची 7 पुढचा चेंडू महागणपती संघाचा पुढचा चेंडू सैफ यांचा सामना करतो तो मितेश परत एकदा लेग साईडला तटवलेला चेंडू बघू किती धावा मिळतात एक पंचांचा इशारा डीच्या स्वरूपात 1 धाव धावसंख्येत बदल धावसंख्या झाली ती 1-8 दुसरं षटक चालू आहे एकच आताची दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत मितेश कोणत्या गलीत कोण 10वी ओम तांडव मॅन फ्रॉम ओम तांडव केतवाडी 10वी गल्ली मितेश सैफ यांचा सामना करतो मितेश आणि मला वाटतं आणि मला वाटतं रनआउट झालेले आहेत नाही पंच पण पाहतायत किती स्टंप उचलतायत हे महत्वाचं आहे खरंच राकेशला आकाशला माहिती आहे ना हा रूल कसा आहे त्याला माहिती आहे म्हणून त्याने 3 स्टंप पूर्ण केलेत धावसंख्येत बदल धावसंख्येत 2 बाद एक रन मोजावा लागेल ना 8 9 सॉरी 9 धर्मेश धर्मेशचा सामना करतोय तो सैफचा पुढचा चेंडू सामना करतोय तो धर्मेश आणि ऑफसाईडला तटवलेला चेंडू बघू किती धावा मिळतात तिथे आणि ते एकच धावसंख्येत बदल धावसंख्या झाली ती 9 10 सॉरी धावसंख्या झाली ती 10 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10 23 धावांचा धावसंख्या झाली ती 10 23 धावांचा पाठलाग करतायत ते सिद्धिविनायक संघ फलंदाजीला आहेत ते धर्मेश आणि निलेश आता गोलंदाजीला आहे महेश मॅन फ्रॉम केतवाडी 10वी गल्ली सातारा वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं तिसरं षटक महेश त्याचा सामना करतोय तो धर्मेश कोणतीही धाव नाही धावसंख्या 10 तिसरं षटक चालू आहे
तिसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत आणि मला वाटतं चोरटी धाव म्हणावं लागेल वैभव यांच्याकडून ती धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 11. 2 बाद 11. पुढचा चेंडू महेश यांचा. सामना करतोय तो मितेश. निलेश आणि मला वाटतं इथे किती धावा मिळतात त्या? एकच. धावसंख्या झाली ती 12. तिसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी आहे महेश यांचे. पुढचा सामना करतोय तो धर्मेश. आणि पंचांचा इशारा एक. पंचांची पंच रिव्ह्यू घेतलेला आहे त्यांनी. रिव्ह्यू बघण्यात यावा. 23 धावांची गरज आहे सिद्धिविनायक संघाला. धर्मेश आणि मितेश रिव्ह्यू घेतलेला आहे ते महागणपती संघाचे कर्णधार आकाश पटेल यांनी. पंचांनी बघू द्या. पंचांना बघू द्या. परत एकदा रिव्ह्यू बघू द्या. पंचांनी कॅप्टनशिवाय बाकी कोणी बोलू नका. पंच बघतील. पंचांचा इशारा 9चा. धावसंख्येत एक 9च्या स्वरूपात एक अवांतर धाव मिळते ती. धावसंख्या झाली 13. महेशचा हा 9चा एक अवांतर मिळते. 13. धावसंख्या 13. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. लवकरात लवकर सामना खेळवा. सामन्याला विलंब का लावताय? धावसंख्या झाली ती 13. तिसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. सामना करतोय तो धर्मेश. पंच आहेत तिथे आपल्याकडे. मितेश आपल्याकडे पंच आहेत. पंच मोजतायत. महेश यांचा पुढचा चेंडू. सामना करतोय तो धर्मेश. आणि हा षटकार उत्तुंग असा षटकार. 6 धावा. सीमारेषे पार षटकार. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती धन्यवाद. आणि दुसराही षटकार 6.